माझे पाय निकामी केलेत असं सांगितलं होतं ते खोटं होतं। मला माफ करा दिग्विजय, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आता तुम्हाला सांगण्याची गरज वाटते कारण मी तुम्हाला आपलं मानलंय। तू जर का या अपेक्षेने आली असशील ना की आम्ही हे सगळं विसरून तुला माफ करू तर आय एम सॉरी, आम्ही कोणी तुला माफ करणार नाहीये। मला कोणाचीही गरज नाही, मला तुझ्या आदराची गरज नाहीये। तू फसवलास आम्हा सगळ्यांना। माझ्या आंधळेपणात त्यांना खूप वेदना घेतलायस तू। मला फसून आमच्या घरातल्या सगळ्यांना फसून अजून काय ऐकून घ्यायचं आहे? पण तुला या घरात राहायचं काही एक अधिकार नाही? अरुंधती, मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, प्लीज मला माझ्या मर्यादा ओलांडायला लावू नकोस। दिग्विजय, काय बोलतोयस तू हे? अरु आणि तू उभी कशी? हे काय चाललंय? काकू खोटं बोलत होती आपल्याशी। अपंग असल्याचं ढोंग करून सगळ्यांना फसवत होती, जणू काय सगळ्यांच्या भावनांची खेळायचा अधिकार फक्त हिलाच दिलाय। नाही नाही, आता ही या घरात राहणारच नाही। अरुंधती, तुझा या घराशी आणि माझ्याशी असलेला संबंध कायमचा संपलेला आहे। लागलं का? रघु, पाणी घेऊन ये, मलम पण आण। लागलं का रे? सोडा मला। मोठी फसवणूक केली अरुंधतीनं आपली। अरे, असं कसं काय करू शकली ती? आमचा विश्वासच बसत नाहीये। पण काही झालं ना दिग्विजय, तरी आपण असं वागायला नकोय। ती असं वागली म्हणून आपणही तसंच वागायचं का? अरे, आपल्यात आणि तिच्यात फरक काय उरला मग? नाही दिग्विजय, नाही, तू असं करायला नको होतस। तू एक काम कर, तिला घेऊन ये परत या घरी। अरे, एवढ्या रात्री कुठे जाणार ती? बिचारीचं कोणी नाहीये या शहरामध्ये। दिग्विजय, मला या विषयावर बोलायचं नाहीये आणि तिची बाजू घेऊन बोलणाऱ्याशी तर बोलायची इच्छा सुद्धा नाहीये।